तुम्ही बरोबर वाचलात. एसटीचा पास मिळणार आहे, तो पण मोफत, आणि तो सुद्धा तुमच्या हातामध्ये. म्हणजे तुम्हाला रांग लावायची गरज पडणार नाही, एसटी डेपोमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. आता हा पास मिळणार कोणाला, त्यासाठी पात्र कोण असेल, त्यासाठीच्या अटी कोणत्या, त्याचप्रमाणे एसटीने अलीकडेच एक नवीन घोषणा देखील केली आहे. त्याबद्दलही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि गरजूंसोबत तो नक्की शेअर करा. तर योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास योजना. तुम्हाला माहितीच आहे की ग्रामीण भागातील पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीमध्ये ही योजना म्हणजे एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा आधार असणार आहे. याचाच अर्थ ही योजना आहे खास ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय मुलींकरता, ज्या इयत्ता 5वी ते 12वी मध्ये शिक्षण घेत आहे. अशा मुलींना एसटीचे कर्मचारी त्या शाळेत जाऊन त्यांची माहिती गोळा करून त्यांना मोफत एसटी पासची सुविधा देतात. पण लक्षात ठेवा, योजना ही फक्त मुलींकरता आहे ज्या ग्रामीण भागात राहतात. आणि जरी ग्रामीण भागात असल्या तरी अनेकदा पालकांना दुसऱ्या डेपोमध्ये, लांबच्या डेपोमध्ये जाऊन तो पास काढावा लागत होता. परंतु आता ही सुद्धा सुविधा सरकारने आणि एसटीने त्यांच्या हातापर्यंत नेऊन पोहोचवली आहे. या योजनेचा फायदा म्हणजे शाळा दूर जरी असली तरी ती रोज आता बुडणार नाही. प्रवासाचं टेन्शन नाही, पैशांचं टेन्शन नाही, शिक्षण सुरूच राहणार. बऱ्याचदा गावामध्ये होतं काय, शाळा दूर असते, रस्ता खराब असतो, पैशांची अडचण असते, त्यामुळे मुली घरीच असतात, त्यांना शिक्षणासाठी पाठवलं जात नाही. हेच सर्व बंद करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. याची प्रोसेस म्हणजे एसटीचे कर्मचारी शाळेमध्ये जातात, विद्यार्थ्यांची लिस्ट बघतात, त्यांचे फोटो घेतात आणि योग्य त्या प्रकारे प्रोसेस करून ते पास त्यांच्या हातात देतात. पण यासाठी त्यांनी एक महत्त्वाची अट ठेवली आहे, ती म्हणजे हजेरी ही 75% किंवा त्यापेक्षा जास्त असली पाहिजे. जर उपस्थिती कमी असेल तर पास मिळणार नाही. हे करण्यामागचं कारण म्हणजे जर पास काढला आहे, सगळ्या सुविधा उपलब्ध आहे, तर मुलींना शाळेत पाठवलं पाहिजे. पुणे, ठाणे, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये ही योजना जोरात सुरू आहे आणि बहुतेक सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्याचे काम सुरू झाले आहे. फक्त योजनेची माहिती नसते, या कारणाने अनेक मुली या वंचित राहत आहेत. म्हणून मी पुन्हा एकदा सांगेल की हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. त्याचप्रमाणे अलीकडेच परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66.66% इतकी सवलत दिली आहे. म्हणजे केवळ 33.33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना एसटीचा पास मिळवता येतो. आणि त्याला जोड म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही योजना, ज्या अंतर्गत मुलींना मोफत पास दिला जातो. यासाठी त्यांना एसटीच्या केंद्रावर जाऊन, डेपोमध्ये जाऊन रांग लावण्याची गरज पडणार नाही. महाविद्यालय किंवा शाळा ज्या प्रकारची लिस्ट एसटी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवतात, त्यानुसारच एसटी कर्मचारी त्या विद्यार्थ्यांचे पास बनवून हे थेट शाळेत पोहोचवणार आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही. एसटी महामंडळाच्या माध्यमातून एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही मोहीम 16 जून 2025 पासून राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शाळा महाविद्यालयाच्या प्राचार्यांना, मुख्याध्यापकांना, एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन पासची आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी करण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यातील अनेक गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार असल्याचे देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. जर तुमच्याही परिचयात कोणी असे गरजू गरीब विद्यार्थी असतील, ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना देखील एसटीच्या मोफत पास योजनेचा तसेच एसटी पास थेट तुमच्या शाळेत या योजनेचा देखील लाभ घेता येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.